सर्वांना नमस्कार। आज आपण तर्कसंगती व अनुमान हा बुद्धिमत्तेमधील घटक आहे। या घटकामधील हा विश्लेषण व घटना हा उपघटक आहे। तर हा उपघटक आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत व हा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर विश्लेषण व घटना यामध्ये काय असते तर या प्रकारच्या प्रश्नात एखाद्या घटनेवर आधारित प्रश्न देतात। ती घटना विचारपूर्वक वाचून त्यावरील प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांनी अचूक अनुमानाने तर्काने ठरवायचे असते। ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न असतो त्यावेळेस त्यावर एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त 3 प्रश्न विचारलेले जातात। एखादी घटना दिली जाते किंवा माहिती दिली जाते, त्या आधारावर काही प्रश्न विचारले जातात किंवा त्यावरच आधारित एखादा प्रश्न विचारला जातो। तर चला हे कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते आपण या ठिकाणी पाहूयात। पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे। या प्रश्नामध्ये काय सांगितलेले आहे ते सर्वप्रथम पाहायचे आहे, ते वाचायचे आहे। ते वाचल्यानंतर त्या प्रश्नाला एक अर्थ लावायचा आहे आणि आपणास जे विचारलेले आहे तेही आपण या ठिकाणी पाहायचे आहे। सर्वप्रथम आपण या प्रश्नाची उकल समजून घेऊया किंवा हा प्रश्न काय विचारलेला आहे तो या ठिकाणी पाहूयात। पहा, या ठिकाणी काय विचारलेलं आहे, प्रिया व गुड्डीला चित्रकला आवडते। पहा, प्रिया व गुड्डी म्हणजे प्रिया आणि गुड्डीला कोणता विषय आवडतो तर चित्रकला। हे अतिशय वेगाने लिहायचे आहे। तुमचा सराव झाला की तुम्ही हे पटपट करू शकता। सोनू, प्रिया, बंटीला गणित आवडते। पहा, सोनू, प्रिया आणि बंटी या तिघांना कोणता विषय आवडतो? गणित आवडते। त्यानंतर पहा काय आहे, मोनू, बंटी व मीनाला विज्ञान आवडते। मोनू, बंटी आणि तिसरे मीना या तिघांना कोणता विषय आवडतो? विज्ञान। विज्ञान आवडते। तसेच गुड्डी, मीनाला इंग्रजी आवडते। गुड्डी आणि मीना, मीना इंग्रजी आवडते। इंग्रजी आवडते। यावरून पुढील प्रश्न सोडवा। 1 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत। 3 प्रश्न आहे। चित्रकला व इंग्रजी हे विषय आवडणारी कोण? आता चित्रकला व इंग्रजी या दोघांमध्ये सामायिक कोण आहे ते पाहायचं। म्हणजे चित्रकलाही आवडतो आणि इंग्रजीही आवडतो। तर यामध्ये प्रिया, गुड्डी आणि मीना म्हणजे गुड्डी ही दोन्हीमध्ये सामायिक आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3। कारण गुड्डीला चित्रकला व इंग्रजी हे विषय आवडतात। यामध्ये ही गुड्डी आहे चित्रकलामध्ये आणि इंग्रजीमध्येही गुड्डी आहे। तर चला पुढील प्रश्न काय विचारलाय ते पाहूया। याच माहितीवरून पुढचाही, फक्त गणित विषय आवडणारी कोण? म्हणजे फक्त गणित, गणित हा कोणाकोणाला आवडतो? सोनू, प्रिया आणि बंटी। पण फक्त गणित म्हणजे गणितच फक्त कोणाला आवडतो तर बंटीला गणित हे आवडतो आणि विज्ञान हे आवडतो, त्यामुळे बंटी यातून कॅन्सल झाला। त्यानंतर पहा, प्रियाला चित्रकला ही आवडते आणि गणित हे आवडतो, त्यामुळे प्रिया सुद्धा यातून काय झाली? कॅन्सल झाली। आणि सोनूला फक्त आणि फक्त गणित आवडतो, म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 सोनू। तर चला पुढील तिसरा प्रश्न काय आहे तेही पाहूयात। विज्ञान आवडणारी पण गणित व इंग्रजी न आवडणारी। आता विज्ञान कोणाकोणाला आवडतोय पहा, मोनू, बंटी आणि मीना। हा प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय पहा, विज्ञान आवडणारी पण गणित व इंग्रजी न आवडणारी कोण? विज्ञान आवडणारी, विज्ञान हा तिघांना आवडतो पण गणित आणि इंग्रजी न आवडणारी मीनाला इंग्रजी आवडते, त्यामुळे मीनाचा विषय यातून संपला। तर
पुढे पहा गणित मध्ये कोण आहे, बंटी आहे. या ठिकाणी बंटीचा सुद्धा विषय संपला. म्हणजे फक्त मोनूला विज्ञान आवडतो, गणित आणि इंग्रजी न आवडणारी. म्हणजे बंटी आणि मीनाला गणित आणि इंग्रजी यातला एकाला बंटीला गणित आवडतो तर मीनाला इंग्रजी आवडतो. म्हणजे हे यातून कट झालेत, फक्त मोनू राहिला आहे आणि मोनू हा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. हे सर्व आपण या माहितीच्या आधारे घेतलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माहितीचे विश्लेषण करणे खूप महत्त्वाचे आहे. माहिती पहिल्यांदा वाचून काढायची, ते प्रत्येक वाक्याला हा व्यवस्थित अर्थ लावायचा आणि तो लावलेला अर्थ समजून घेऊन आपण याची व्यवस्थित मांडणी करायची. तुम्ही चित्रकला विषय इकडे घेऊन नावं इकडे घेतली तरी चालू शकतात. अशा प्रकारची जेवढी जास्तीत जास्त उदाहरणे सोडवचाल तेवढा तुमचा जास्त सराव होईल आणि तेवढ्या अधिक गतीने तुम्ही उदाहरणे सोडवचाल. यामध्ये उदाहरण समजणे हे खूप महत्त्वाचे आहे. समजले नाही तर आपणास याची उत्तरे सापडणार नाहीत किंवा चुकणार. त्यासाठी या प्रश्नाचे व्यवस्थित विश्लेषण करणे गरजेचे आहे. तर चला अशाच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहूयात. पहा पुढील प्रश्न काय घेतलेला आहे, वर्तुळाकार टेबल भोवती 6 जण बसले आहेत. वर्तुळाकार म्हणजे गोल टेबल आहे. मी या ठिकाणी काय करतो, गोल टेबल काढतो आणि त्या ठिकाणी किती जण बसलेले आहेत तर 6 जण बसलेले आहेत. अशा पद्धतीचा आपण काय केलेला आहे, वर्तुळाकार टेबल काढलेला आहे आणि या टेबलाच्या वर 6 जण बसलेले आहेत. अशा पद्धतीने 6 जण बसलेले आहेत. तर पुढे पहा काय विचारलेले आहे, राधिकाच्या समोर सोहम बसला आहे. रोहित व अभिषेक समोरासमोर असून राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस आहे. निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला रोहित नंतर बसलेली आहे. तर त्यानंतर खाली प्रश्न आहेत. आपणास इथून इथपर्यंतच्या माहितीला काय करायचं आहे, अर्थ लावायचा आहे. तर हा अर्थ कसा लावायचा, तर पहा वर्तुळाकार टेबल भोवती 6 जण बसले आहेत. आपण या ठिकाणी वर्तुळाकार आणि 6 जण बसलेले काढलेले आहेत. राधिकाच्या समोर सोहम बसलेला आहे. या ठिकाणी आपण राधिका घेऊयात. कुठेही राधिका घेतली तरी राधिकाच्या समोर म्हणजे हा आला तर येथे सोहम आहे. पहा हा अर्थ लागला. आता इथं राधिका घेतली असती तर सोहम इथे आला असता, इथे घेतली असती तर इथे आला असता. टेबलवर आहेत म्हणजे त्यांची तोंड निश्चितच समोरासमोर असणार आहेत, कारण हा वर्तुळाकार टेबल आहे. पहा राधिकाच्या समोर सोहम बसलेला आहे. त्यानंतर पहा आपण जर व्यवस्थित माहिती वाचली तर निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला रोहित नंतर बसलेली आहे. निकिता राधिकाच्या, आता इकडं तोंड आहे म्हणले की उजवा हात इकडं आला, उजव्या बाजूला रोहित नंतर बसलेली आहे. म्हणजे इथे रोहित येणार आहे आणि रोहित नंतर कोण बसलेली आहे, रोहित नंतर बसलेली आहे निकिता राधिकाच्या म्हणजे इथे आली निकिता. पहा काय झालेले आहे, या वाक्यामध्ये राधिकाच्या समोर सोहम बसलेला आहे. राधिकाच्या समोर सोहम बसलेला आहे. त्यानंतर या वाक्यात गेलेलो आहोत आपण निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला, म्हणजे राधिकाचं जर तोंड इकडं असेल तर उजवी बाजू ही आली. निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला रोहित नंतर बसलेले आहे, म्हणजे इथे रोहित आहे आणि रोहित नंतर उजव्या बाजूला ही आहे. ही राधिकाची डावी बाजू किंवा डावा हात या बाजूला येणार आहे. रोहित नंतर निकिता बसलेली आहे. आणि त्यानंतर आपण पहा या वाक्याला काय अर्थ प्राप्त होतो, रोहित व अभिषेक समोरासमोर असून, रोहित व अभिषेक हा रोहितच्या समोर म्हणजे या ठिकाणी आला. रोहित व अभिषेक समोरासमोर असून राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस आहे. राधिका व अभिषेक यांच्यामध्ये कोण आहे तर श्रेयस आहे.
श्रेयस आहे। पहा, या सर्व माहितीला या ठिकाणी अर्थ प्राप्त झालेला आहे। तुम्ही जर पाहिलं तर राधिकाच्या समोर सोहम बसलेला आहे। राधिकाच्या समोर म्हणजे हे समोरासमोर बसलेले, राधिकाच्या समोर सोहम बसलेला आहे। रोहित व अभिषेक समोरासमोर असून रोहित आणि अभिषेक समोरासमोर आहेत, म्हणजे याच्या समोर हा, याच्या समोर हा आणि याच्या समोर हा, अशा पद्धतीने झालेला आहे। राधिका व अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस आहे। राधिका आणि अभिषेक यांच्यामध्ये श्रेयस आहे। निकिता राधिकाच्या उजव्या बाजूला रोहित नंतर बसलेली आहे। निकिता राधिकाच्या उजव्या म्हणजे राधिकाची उजवी बाजू ही आहे, रोहित नंतर म्हणजे रोहित मध्ये आहे आणि त्यानंतर निकिता आहे। हा या प्रश्नाला अर्थ लावलेला आहे। त्यानंतर पहा, अर्थ लावल्यानंतर खाली जे प्रश्न आहेत ते आपण पाहूयात। याच्यावर प्रश्न पाहूयात। निकिता सोहमच्या कोणत्या बाजूला बसलेली आहे? आता निकिता कुठे आहे? या ठिकाणी आहे आणि सोहम या ठिकाणी आहे। पहा, निकिता सोहमच्या म्हणजे सोहमचं तोंड जर इकडे असेल तर इकडची डावी बाजू आली, म्हणजे सोहमच्या डाव्या बाजूला कोण आहे? निकिता, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 1। पहा, सोहम समोर तोंड बसलाय आणि निकिता कुठं बसली हे विचारले, त्यामुळं डाव्या बाजूला बसलेली आहे। त्यानंतर पहा पुढचा प्रश्न काय आहे? श्रेयसच्या समोर कोण बसले आहे? आता श्रेयस कुठं आहे? श्रेयसच्या समोर निकिता बसलेली आहे। श्रेयसच्या समोर कोण बसलेले आहे? निकिता, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3। तर चला 6वा प्रश्न काय आहे तोही पाहूयात। पहा, 6व्या प्रश्नात काय आहे? सोहमच्या उजव्या बाजूला कोण बसले आहे? आता सोहमच्या उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला कोण आहे? तर अभिषेक आहे। सोहमच्या उजव्या बाजूला अभिषेक आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4। अशा पद्धतीने आपण या प्रश्नाची उकल सोडवून म्हणजे ही आकृती तयार करून समीकरण सोडवून आपण या प्रश्नांची लगेच उत्तरे काढलेली आहेत। आपण हे समीकरण सोडवण्यासाठी थोडा वेळ गेला तर चालेल। उत्तरे हे जर व्यवस्थित तुम्ही जर सोडवलं तर उत्तरे अधिक अचूकपणे येणार आहे। त्यासाठी याची उकल सोडवताना जास्त गडबड करायची नाही, उत्तरे लगेच सापडतात। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा, रेखा भाषा, सामान्य विज्ञान, गणित, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास पुढील प्रमाणे करते। म्हणजे 1, 2, 3 आणि 4 विषयांचा अभ्यास पुढील प्रमाणे करते। ती 1 दिवसाआड गणितचा अभ्यास करते। म्हणजे गणितचा अभ्यास ती 1 दिवसाआड करते, म्हणजे सोमवारी गणित केला तर बुधवार, बुधवारी केल्यानंतर शुक्रवार, शुक्रवार केल्यानंतर रविवार, त्यानंतर मंगळवार, अशा पद्धतीने एका दिवसाआड कोणत्या विषयाचा अभ्यास करते? तर गणितचा। आपण इथे लिहून घेऊयात। गणित मधला विषय माहित नाही, त्यानंतर गणित मधला विषय माहित नाही, त्यानंतर गणित, त्यानंतर गणित आणि त्यानंतर गणित। म्हणजे एक दिवस गाळून काय आहे? गणितचा। म्हणजे याच्या इकडे सुद्धा एक विषय आणि त्याच्या इकडे गणित, म्हणजे असं एका दिवसाआड गणितचा म्हणजे जास्त वेळा अभ्यास होतोय। गणितचा अभ्यास करते, मात्र ती इतर दिवशी क्रमाने हा शब्द खूप महत्वाचा आहे, म्हणजे हाच क्रम राहणार आहे। भाषा, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करते क्रमाने इतर दिवशी। म्हणजे हे जे मधले दिवस आहेत त्यामध्ये भाषा म्हणजे गणित झाले की भाषा, भाषानंतर काय आहे? सामान्य विज्ञान आणि त्यानंतर सामाजिक शास्त्र किंवा समाजशास्त्र पण म्हणतो। त्यानंतर पुन्हा काय येणार? गणित नंतर भाषा, त्यानंतर पुन्हा काय येणार? सामान्य विज्ञान, त्यानंतर गणित, त्यानंतर सामाजिक शास्त्र, त्यानंतर गणित, त्यानंतर भाषा। म्हणजे असा हा क्रम काय असणार आहे? चालूच राहणार आहे आणि हाच क्रम परत येणार आहे। तर प्रश्न काय विचारलाय? या मंगळवारी तिने भाषा विषयाचा अभ्यास केला। म्हणजे हा मंगळवार आहे, या मंगळवारी काय केला? भाषा विषयाचा अभ्यास केला। तर पुढील मंगळवारी ती कोणत्या विषयाचा अभ्यास करेल?
या मंगळवारी भाषा, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे या पुढील मंगळवारी ती गणितचा अभ्यास करणार आहे. मंगळवारी भाषा विषयाचा, तर बुधवारी गणितचा, गुरुवारी सामान्य विज्ञानचा, शुक्रवारी गणितचा, शनिवारी सामाजिक शास्त्र, रविवारी गणित, सोमवारी भाषा आणि पुन्हा मंगळवारी गणित असणार आहे. म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. मंगळवारी पुन्हा ती कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहे, तर गणित या विषयाचा अभ्यास करणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो 4. तर चला आता शेवटचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. प्रश्न काय आहे? डिंपलला सर्वच फळे आवडतात. शबानाला केळी सोडून बाकीचे फळे आवडतात. मेरीला फक्त सफरचंद आवडते. रेखाला सफरचंद आणि पेरू सोडून बाकीचे फळे आवडतात. तर केळी आवडणाऱ्या मुली कोणत्या? तर केळी हे फळ कोणकोणत्या मुलींना आवडते हे या ठिकाणी विचारलेले आहे. तुम्ही या प्रश्नाची उकल सोडवायची आहे आणि याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. आपण या प्रश्नाची उकल व्यवस्थित सोडवचाल आणि कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर देचाल. याचे पर्यायही तुमच्या समोर आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.